शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य पुण्यातील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरणात असलेले चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स रेसिडेन्शियल अँड डे केअर विद्यार्थ्यांना 11वी-12वी सोबतच इंजिनिअरिंग आणि मेडिकल करिता असणाऱ्या जेई, IIT, नीट आणि CET यासारख्या राज्य आणि देश पातळीवरच्या प्रवेश परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी CBSE फॅकल्टी, पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी बसची स्वतंत्र व्यवस्था. चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, शिवापूर बाग, कैलास भेळजवळ, गौडदरा, सातारा रोड, पुणे. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. होय अण्णा. हा आला तुम्ही आज 70 वर्षात एवढं देखणं दिसताय. हा आईन तारुण्यात कसलं देखणं दिसतात चाल. आमची आई मला किती आलं तर दृष्ट काढली. मी पण ह्यांच्यापेक्षा देखणं दिसायचो. कवा मी ह्यांच्या वयात असताना. अरे आमुष्याचं ग्रहण लागलेला तू माणूसला का शिष्या तू डायरेक्ट स्वतःला देखणं म्हणतोय ती बी अन्नापेक्षा. पाय खाली घे. हा. काय बसलाय पाय टी खाली घे. ऐ तुझ्या बापाचं मला होय पाय खाली घे. भाऊ तरी म्हणतात का कधी पाय खाली घेऊन. तुम्ही दोघंच मला हे करताय. हे भाऊचं आता काय राहिलं नाही इथं आता आमच्या दोघात चलती या. भाऊचं काय संबंध आहे आता इथं. भाऊ थोड्या दिवसावर सुटती आता. भाऊला सुद्धा आम्ही कदाचित हिसाबत्राचा हा डायरेक्ट मीन माझ्या नंतर का नाही हा लक्षात. पाय खाली घे बाळा पाय खाली घे. हिशोबात राहा तुझ्या लायकीत राहत जा. हा भावाला सांगतो. भावाला काय सांगतो काय बी सांग काय आम्हाला टेन्शन नाही पडत. पापाची मल्हार दोन बायकांचा लाडका. भाऊ इथं बसतो तुम्ही. बस बस बाळा लय प्रेम असल्या का दाखवत जाऊ नको. ए गाना अरे कधीतरी प्रेमाने बोलताना दिसा. कधीतरी प्रेमाने एकमेक कशी बोला. सारखं उंदरा मांजरा सारखं भांड. उंदरा मांजरासारखं म्हणजे ही आवलाद लय खराब आहे भाऊ. दिसते अशी नाही हे तुम्ही आले का पुढे पुढे करते आणि दाखवती घरापेक्षा बघा माझं प्रेम किती ती. हे बघ देखाव का म्हणा त्यांनी केला ना. जे तुला जमलं नाही ते त्यांनी केलं. मी इतकं सुंदर गाणं म्हटलो मला वाटलं टाळ्या मिळतात दाद मिळेल. रसिक आहे सगळे. अहो मी म्हणणारच होतो काय खतरनाक तुमचा आवाज आहे. पण ह्यो काही मध्ये तोडतंय मध्येच. हेच रात्री अख्खं गाव म्हणत होतं. बाळून मी पाहुण्याच्या जागरणाला गेलो. तिथं जे मला गाणं म्हणायला लावलं हे गाणं जे मी म्हणलो मल्हार दोन बायकांचा लाडका म्हणे पाठपर्यंत तुम्हीच म्हणा रामभाऊ गाणं. ए म्हणलं मी गाणी म्हणायला आलो. म्हणजे भाऊ जागरण गोंधळ वाघ्या तुम्हीच होता होय. ए वाघ्यासारखं दिसतात. ए वाघ्या असू द्या तर मुरळ्या असो कलेला महत्व द्या. बरं ऐका की भाऊ तुम्ही 2 बायका करा नाही तर 4 करा. आपण कधी लक्ष द्या ना. ए गाना मला चॅलेंज करू नको. कुणाला बी चॅलेंज कर रामभाऊला करू नको. आज जर हे रामभाऊ मार्केटमध्ये निघाला ना 10 स्थळं उभी राहतेली. तो काय सांगतो अरे 10 स्थळावाले हाय तिची किती वय ठुली का नीट निघाले 10 स्थळ बघाय. तिला काय झालं हाय का टाय मला तुकडा केला. आला का कोण म्हणलं मावशी तर कंटिन्यू चुनू काय तर खात असते. ए माकडा मुळा उठला होय तिच्या तू. अण्णा आज बचत गटाच्या मिटिंगला गेली. जेवल्याशिवाय येणार आहे का माघारी. चांगलं चुंगलं खाती तुम्हाला खायला घालती नावं ठेवताय. हाय का काय माहिती का मला सारखं वांगा करते ती. अरे वाघ करते ती वांगारलेलं तोंडाचं तुझं तोंड पण ठेव. मी काय म्हणतोय माहिती का भाऊ फुटबॉलला घाण गुतली या. हा एकट्याने कवर मारायचं ऊस पाण्याला आला या हाही ऊस जळून जाईल. अरे मित्र परिवार सोबत नाही का. कुठला मित्र पर गावातला ना. पोरं खायला घातल्याशिवाय येत नाहीत. अरे खायला घालायचं त्यांना. कुठनं घालू हा. मी तोंडडून फिरतोय गावातनं 10 माणसं घराच्या बाहेर निघून पैसे मागतात. गा ना कवा पैसे देणार आहे. करतोक
करतूक नीट लागते, मॅनेजमेंट नियोजन नीट लागतं. अरे आलेलं पैसे खाण्यापिण्यावारी घालवलं तर कसं प्रपंचाला लागायचं. मॅनेजमेंट भाऊ माझी नाही चांगली आहे, मॅनेजमेंट तुमची ढासळली आहे. रोज जागरण गोंधळ व्याख्यानं अमकं कार्यक्रम तमकं कार्यक्रम काय मी एकट्याने करायचं. ए, पाहुण्या रावळाचा कार्यक्रम चुकवून चालणार नाही. सगळ्या गोष्टीला वेळ द्यायचा, त्याला म्हणायचं माणूस की. अण्णा रोज देणेकऱ्यांना सांगतो या उसाचं बिल आलं की तुमचं पैसे देऊन टाकतो म्हणून, पण उसाचं बिल तर आपण आधीच खर्चून टाकलं, कुठनं द्यायचं पैसे. आधीच सोसायटी तुमच्या कटून गेलं बिल, 0 आलंय बिल बँकेत. मी भाऊ आता तुमचं कायच ऐकणार नाही. 2 ठिकी उचलणार आहे आणि सरळ मार्केटला नेऊन विकणार आहे आणि देणेकऱ्यांचं पैसे देणार आहे. असं कर की रान चिक्की आणि मोकळा हो. ती सुद्धा चालेल आता. ए, तोंड चालव तर उलटा पालताच करेन. आलेच काय तुम्हाला आतापर्यंत, आम्हालाच हाना. हाणल्याशिवाय तुम्ही सुतासारखं नीट होत नाही, प्रपंच नीट चालत नाही. अरे पोरं घ्यायची माझ्या काळात बघ, आवाज दिला तर अख्खं गाव हिरीव जमायचं, अख्खं गाव नदीव जमायचं. माणसं जपावं लागतात, खाय प्यायला घालावं लागतं. तेव्हा मालटा होता तुमच्या खिशात, तेव्हा खाय प्यायला आमच्या खिशात काय खाडे आहे का. अरे लोकाला चहा जायची तुझी दानत नाही, लोकांचं नुसतं खातो का. आम्हाला चाय प्याय पैसे नाहीत आणि लोकाला का पाजू. होय रे का ना भाऊ, भाऊच लग्नाचं बघताय, भाऊच्या निघल्या दसाड्यात तरी आमच्या लग्नाचं बाकीचं कोण बघा ना. आणि भाऊ गाव लग्न करतोय. हा मग माझंच लग्न झालं तर ए शशा, त्यात नाही का जागरण. फक्त म्हणलंय मनाची पद्धत असते, तुझा ह्याच्यात मध्ये विषय खूपसो नको. आणि निवड भावला हित इथं आमच्या मोटरीचा जाळ झालाय, तू आमच्या डोक्याचा जाळ करू नको. भाऊ मी स्वतः उडी टाकून मोटरचा फुटबॉलची घाण काढणार होतो, पण काय झालं माहितीये का, आमच्या गावात एक बुजा आहे, बुजाचं काय झालं, त्याची मी मोटर काढा खाली गेलो, मला जी करंट बसला, बेब्यानं वर आलो, मग तेव्हापासून मला लय भ्या वाटतं. हा भ्या वाटतं ना, मग आता घरी जातो. आलं लक्षात. दुसरा एक पर्याय आहे की, ती आमच्या घरी एक मोटर आहे की, तुम्ही ती आमच्या याच्या वाढदिवसाला दिलेली भेट म्हणून हा तर ती आणू शकतो मी. भाऊ ह्याच्या आईच्या वाढदिवसाला तुम्ही काय काय भेट दिले. ए गणा, महत्वाची वस्तू दिली. अरे जेणेकरून त्याची शेती फुलली पाहिजे, बटन टाकताना माझं ध्यान झालं पाहिजे, म्हणजे आपल्या परिवाराचं ध्यान झालं पाहिजे. ह्या फॅमिलीनं आम्हाला मोटर बक्षीस दिली, होय बड्डेला गिफ्ट दिली. होय आणि आपले तर शेतीचा जाळ होत हा. चालला त्याचं नाही वे. ही त्याला पडू द्या, द्यायला. ही पडू द्या पडाक आणि ह्याची फुलवा. ह्यांची फुलवा. हेच तुम्हाला मॅनर्स कळत नाही. आता ह्यो शेषा म्हणला का नाही, आमच्याकडे गिफ्ट दिलेली मोटर मी तुम्हाला देतो, आलं का ना उपयोगीला. हो शशा, गरज पडली तर मोटर आण, पण सध्या फुटबॉलची गाण काढा. मला काय माहित नाही, 4 पोरं बरोबर घे, मोटरीची गाण काढ, फुटबॉल नीट कर. जा जातो की जाता रे. मीच देतो की बुडी. उपकार करतोय. आणि मिलू बिलू तर या बघाय तरी तिथं कमीत कमी और वर का आला ना तळाला गेलेला. ए, कोणी मरत नाही आजपर्यंत, आम्ही मेलूच का. अरे 10-10 किलोमीटर मी बुड्या देऊन जाणारा माणूस आहे, त्याचा तू पुत नाही, जनाची नाही मनाची लाज धरदारा. हो तुम्हाला आता टिपणी गावली ना, मी मिलू तर तुम्हाला काय फरक पडायचा आहे. भाऊंबर आदमीनं बोलत जावा तुम्ही दोघं बी. अरे मागच्या पोरांना कळायला लागलं रिस्पेक्ट कसा द्यावा, कसं बोलावं ज्येष्ठांना. बघा नाही तर आमचं म्हणते भाऊ असं करा, भाऊ तसं करा. व्हेरी गुड शशी. बिंडोक माणूस आहे. ए, त्याच्या माघारी त्याला बी काय चुकीचं बोलायला मला पटणार नाही. यांना झालाच काय. चला अण्णा कामधंद्याचं बघा, करतो. मी गावातनं फेरफटका मारून आलो. हा, या. शशा हा? व्हेरी गुड. अशी बाजू वडत जा रे, जा काम कर. अण्णा भाऊचं कसं माझ्यावर प्रेम आहे, भाऊन माझा मोका घेतला का नाही, आजी तर कधी तुमचा घेते का. व भाकरीपेक्षा जास्त बोलत नको जाऊ माकडा. अवघडच आहे. किंमत नाही रे, माणसाची किंमत नाही. सकाळ धरणं बोंबालतो या, मला खायला दे. लोकांची ब्रेकफास्ट करून तुला 12 वाजल्या तुकडे गिळायची वेळ झाली तरी आम्हाला ब्रेकफास्ट नाही. मस्ती आली सगळ्यांना. मेल्यावर कळेल तुला माझं क्रेडिट किती होती ती. हाय का येतोय का नरड्यात ना आवाज, बरी वाचा बसली या. घेतलं पैसे कुठे सांग मला. 36 रुपये कुठे आहेत? मला तसल्या वे पैशाच्या विषयात गुंतून पडत नाही. काही नाही साहेब सांगत हवा पैसा. तुम्ही घेतलं तुम्ही अरे काय नका मला कुठे आहेत माझे पैसे. अगं तू आगाव येऊ नको धावून. मग कुणाच्या अंगावर जाऊ, बाहेरच्या अंगावर जाऊ का. काय झाले माहिती का, यंदाच्या सालात काय सांगितलंय त्या भाकून घेत
की पाऊस पडणार नाही, पाणी जपून वापरा, कोंबड्याची अंडी मागणार आहे ती, आणखीन लय कुठं होणार आहे, लय मला त्याचं टेन्शन आलंय. लय पोपटपंची गाव नका, माझा पैसे कुठे आहेत ते द्या. अरे कुठलं पैसे, मी कशाला बघितलं मग काय पैसे? डब्यानं खाल्लं का पैसे ती 3600 रुपये कुणाला दिलं? मला लगा, मला लय टेन्शन आहे लगा. ओ चोरी करून टेन्शन आहे वय, घरातल्या घरात चोरी करताय वय. मी भरल्यात बँकेत पैसे, बँकेत टाकलं 7.5 वर्षाच्या मुदतीची ठेवीवर टाकल्यात या. कालच टाकलं मी 11 वाजता नव्हतं गेलो. होय का? हो. काल रविवार होता, रविवार कुणाला बुद्धू बनवताय? अग काल रविवारचा पाठ नाही गेलो, बँकेत भरून आलो पैसा. माझ्या बापानं तर उघडी ठेवली असेल का पाट पाट. आता अरे बाळासाहेब गेल्यावर दारूची दुकानं 6:30ला उघडते ती या. होय. आणि बँकेला काय मरते वय, त्यांना गरज नाही बाळाच्या पैसे. असली ना गावाला शेंड्या लावायच्या, मला नाहीत लावायच्या. मला नको विचारू माझं नका. 3600 रुपये द्या पैसे. मला टेन्शन देऊ, मी मरून जायला का किती ताण आहे मला. मी कुणाकुणाचं बघू, गावाचं भेटू का तालुक्याचं भेटू का जिल्ह्याचं भेटू का राष्ट्राचं भेटू का देशाचं, किती ताण देता येईल का मला. मला काय सांगायचं नाही, माझं 3600 रुपये द्या. पटकन काढा लवकर, नाहीतर आज जेवायला नाही सांगून ठेवती. माझे 3600 रुपये आणायचे. अरे मी गुंतवल्यात हे पैसे, काही दिवसांनी करोडो रुपये मिळतील आपल्याला. तुला अक्कल आहे कमी. चला, मला जिथं गुतावल्या तिथं घेऊन चला. चला लवकर. अरे कुठं न्यायचे पैसे? काय झाले, एक जणाला मदत केली मी, ते देतो म्हणलाय मला. चला की मग. लगेच नको गरीब. अरे तो लय गरीब आहे या, काय सांगायचं तुला. मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजे. चला लवकर जा, मला पव कर बाबा. जा ना, जिथं पैसे दिले तिथं खाऊन घ्या. अरे पव आण मला, कांदा. मला 3600 रुपये द्या. पैशातच मरते का काय शेवट? मला पाहिजे. चला त्यांच्याकडे जाऊ, मला पैसे पाहिजेत. अरे पैसा पैसा करती है क्यों, पैसे पे तो मरते है. का ऊपर लेके जाने वाली का मरने के बाद पैसा. मला पैसे पाहिजेत. चला लवकर. मला एक काम कर, कमी हळदीचा पव बनव. मिळत नाही ती, पैसे आणायचं तवा घरात यायचं. आता निघा, उठा. रामभाऊला फोन. मी नाही मोकळी. तुम्ही दिलेत पैसे, जावा तुम्ही. जाऊ लवकर. पाटील, बोला अध्यक्ष. बरं झालं त्या रामबाबर जागरणाला त्यांच्या पाहुण्याच्या तिकडे गेलो नाही आपण. लाखात बोललात तुम्ही. कामधंदा सोडायचं आणि एका मटणाच्या खाड्यासाठी जायचं. अहो मला सांगा, जागरण कोणाचं? रामभाऊच्या पाहुण्याचं. सांगतोय कोण? रामभाऊ. कुठं घरी येऊन सांगायला पाहिजे का नाही? त्यांनी कुठं सांगितलं? रस्त्यात सांगितले मला चालताना, पाटील उद्या जागरणाला या. काय कुत्रे का पाटील म्हणजे गावचा? हा अहो पण तुम्ही ते काय कुत्रा एवढं म्हणाला लागून घेतलंय. सुभाषराव काय बोलता तुम्ही? अहो गावचा बदमे पाटील आहे मी. हा आणि कोण? बरं झालं आपण जागरणाला गेलो नाही. तुम्ही काय खडगुटी वाढताय त्या ताटामध्ये? आता तुमच्या तरी कुठं लय जागरणाला मटण असतं तेव्हा सांगताय दुसऱ्या जागरणाचं. सुभाषराव माझ्या लग्नाचे जागरण गोंधळ बघायला पाहिजे होतं. काय ग 7 बकऱ्याची धावण त्या जागरण गोंधळाला. काय ती संभळ तुंतुन, हा ती पुन्हा जहाज ही वाजवायची, ह्या दिंबड्या कडकडायच्या संभळा बरोबर. हा गुडीगडांग 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 तन 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 पहाटपर्यंत चालायचं ग. आणि मुरळ्या बी नाचायचे डिंगी डिंग डिंगी 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 डिंग. हा आणि दिवटीवर आम्ही तेरवतीच बसायचं नवरा बायकोनी ग. हा काय जेवण बिवणं पंक्तीच्या पंक्ती. अहो आपलं गाव जेवायला कांबळे सर असून शेजारची 4-5 गावात जेवायला, तरी बर्बे पाटील महाग नाही सारला. मग आता पण तसंच होतंय की जागरण. हं. तुमचं काय असं वेगळं जागरण केलं तुम्ही? हं? हा? आता पण तशीच जागरण होत्यात की. हे आता कुठली जागरण होते ती? अहो ती संभळ गेलं, तुंतून गेलं, जहाज गेली आणि ती काय भोंगून कोंगून ती हार्मोनियम काहीतरी आले वाजवायला. आणि ती काय त्या पिक्चरची गाणी काय म्हणते ती, पिक्चरच्या चालीवर काय म्हणते ती, काय ते नाटाफाटा करते ती. हे काय की ठराविकच जागरणाचं ताप तसं असतील, पण काय काय आहेत ना देवाचीच गाणी म्हणणार ताप येतं. हो का? तसं आहेत, पण तसल्या ताप्याला लोक विचारत नाहीत. ऑर्केस्ट्रा टाईप गाणी याचं कुठं जागरण गोंधळ असतं काय? अहो काळानुसार बदलावं लागतं थोडंफार. आणि पाटील. जागरण गोंधळाची पंगत कशी असते सुभाषराव? अशी महिला असते पंगत, ही टेबल टाकते ती, त्याला पांढरे कपडे टाकते ती आणि जेवायला बसते ती आणि लग्नामध्ये बिर्याणी करते ती.
तुमच्या पोराच्या लग्नाचं जागरण गोंधळ झालं तेव्हा पण टेबल खुर्च्या टाकल्या होत्या की तुम्ही? अशी पोरानं केलं आमच्यामुळे काळ बदलायचा. माग बसा मी पुढ्यात बसते जगाला कौतुक दाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. सुभाषराव, जागरण गोंधळामध्ये काय तापा होता, काय नृत्यांगना नाचत होत्या. आहाहा. त्याच्यात तुम्ही वाघ्याचं काम केलं काय? जागरण गोंधळ असावं तर आमच्या पाहुण्यासारखं, नाही तर नसलेलं बरं. आ हा हा हा, काय तो लवाजमा, काय तो ताफा, इतकी सुंदर गाणी झाली, सगळी देवाचीच गाणी, म्हणून मी देवाचंच गाणं म्हणत आलोय. सुभाषराव, तुमच्या माहितीसाठी सांगतो, न भूतो न भविष्यती. असं काही वेगळं जागरण होतं ते? असं काय मग, लाखो लोकांची पंगत बसली, लाखो. बकरी किती होती? 2. आणि लाखो लोकांची पंगत. हा, मी आलेलो कळलं, अख्खं गाव जमा झालं, पंचकृषी जमा झाली, सत्कार बित्कार माझा झाला. रे मला बसून घ्या, बघतो तर काय, हे लाखो लोक बसले. 2 बोकडात त्या 2 बकरातच लाखो लोक सगळ्याला चमच्यानं मटण वाढलं असन. ओ हा, चमच्याने का बाक मंजळी ना, प्रसाद किती असतो. अहो, रश्याचा एक टिपका आला तरी चिकार झालं, तुमच्यासारखं नसतं. जाऊ द्या, तुम्ही तर जाऊन आला ना बाळासाहेब तुम्ही. मात्र आम्ही रंगत झाली बरं का असं पुढच्या जागरणाला आम्ही येतो. बरं, काय करता आता? काय नाही निवांत. काय दिवस बसलं काय कावडाय बघा. तसं बी काय तुम्हाला कामच नसतं, त्यामुळे गाव बिनकाम्या म्हणतो आम्ही तुम्हाला. काल का आलो नाही, रात्रीची लाईट होती आणि मग ती लाईट नसल्यावर मग बिझनेस राहिलं असतं, म्हणून आम्ही म्हणलं की चला पुढच्या जागरणाला जाऊ आपण. उन्हाळ्याचे दिवस आहेत. बरं, एक मदत करता का मला थोडस, दोघ जण? किती पैसे पाहिजे? ओ, हा, पैशाचा उतारा आला माझ्याकडे आणि मी तुम्हाला फोकाट वापर करणार नाही. कशाची मदत पाहिजे? कसे, फुटबॉलला घाण बसली, ती काढू की? तुमच्या मोटरीच्या फुटबॉलला घाण गुतली आणि प्रॉब्लेम झालाय, पाणी वाढाना मोटर. पाटील, तुम्ही अनुभवी माणसं आहे. घाण सुभाषराव, अडकले मला पाणी नाही वडत. आपण बुड्या द्यायचो दावा, हा. माझ्या खालोखाल तुम्ही बुडी द्यायचा का नाही? हा हा हा, चला, तुमच्या घरची काय करते ती? ज्याला त्याला आपापली कामं. तुमच्या रानात काय प्रॉब्लेम झाला मी येतोच का नाही? आम्ही असंच आणि मी फुकट नाही वापरणार कधी आला तुम्हाला. आमच्या रानात तुम्ही? कधी आला आमच्या रानात? प्रत्येक वेळेला आम्ही म्हणलं की ना रामभाऊ 2 मिनिटं मदत करू लागा, आलो कपडे बदलून, ही बट्टीची कपडे येते म्हणून, आणि घरी येता आणि घरी जी खाऊन झोपताना ते रानाकडे सुद्धा फिरकत नाही आमच्या तुम्ही. अहो सुभाषराव, रामभाऊच्या शेतात पाऊल नाही, ते तुमच्या शेतात कधी पडणार आहे? अरे अरे अरे, म्हणजे तुम्हाला माझ्या द्यायचंच नाही असं समजा की? अहो, काय कारण सांगताय? अहो पैसे खर्च करा, 4 पैसे एखादा मजूर बघा. अरे तुम्हाला काय फुकट वापराय मी मोकळाय वय? आम्ही काय गडी वय, तुम्ही येता का आमच्या रानात? सुभाषराव, स्पेशल चहा सांगतो दोघांना. चेवारी काम करणारे आम्ही पाटील वाटलो काय माणसं? तुम्ही काय मला बिगारी समजला काय? ए, लय जागीरदार आहे ना, तुमच्या लेवल प्रमाणे पगार देतो, 150 देतो, तासभरात द्या मला वेळ. अरे माझ्या सतुशाला दिवसाला 2000 रुपये हजेरी देतोय मी. पगारा वाचून बोंबाल तर सणासुदीला 2000 द्यायला बरं निघाले. ठीक आहे, आम्ही येतो. एक काम करू, आधी आमच्या रानातलं सारं ओढू, काय असेल तर तुमची हजेरी देऊन तुमच्या तिथनं फुटबॉलची घाण काढायला जाऊ. ज्याला यायचंच नाही ना ती कारण सांगणार. अरे मला गरज नाही तुमच्यासारख्या निकम्या गाड्यांची. का आमच्यात म्हणलं की नको, चेवारी काम करणारे आम्ही वाटलो वय? भिकारी समजतं का मला? पैशात तोलता काय तुम्ही? हा, नुसत्या चहाच्या फलकूट पाण्यावर कामाला म्हणते फुटबॉल मध्ये घाण काढायला. हा बर्दे पाटील हाय मोठ्या मानाचा, हिशोब ठेवत नाही तिने घेतल्या धानाचा. अलग लक्षात. सुभाषराव, चला चहाला मी 5 चहाचे द्या. आणि म्हणे 150-200 रुपये देतो, चला. काय ह्यांचं खरं? खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली, नवरी नटली, काल बाई सुपारी फुटली. शन्या, कालची उतरली नाही काय अजून? बरे, रात्री तर लय मस्ती आलती तुला. नालायक, आबरू घालावली माझी. फुल कुठे? बाळा, अजून चंद्र होते. बरे, बरे, तुला किती हुडकव? पाटा बसणं हुडकतोय, पाटा बसणं का बसणं हुडकतोय? कुठं कुठं हुडकवण्या कवापासून ओढाकतोय. कुत्र्यासारखा हिंडतोय दारी सगळ्या गल्लीतनं बोळातनं. मी घरी गेलो तुझ्या, अरे दिवस उगाय 5:30 वाजता घरी आलोय आणि कवापासून ओढा. तेव्हापासून हुडकतोय. घरी गेल्यापासून गुंबळा झालाय माझा सगळा कुटाणा. कळलं वय रातचं? खरं माझी बायको माझी मला घरात थांबू दे ना. काय झालं? काय म्हणल्या वय? मला पैसे माझं तुझ्यामुळं गेले बाबा. ते माझ्या बायकोला पहिल्यांदा सांग, नाही तर माझे पैसे दे. मला एकट्याला मस्ती नव्हती,
दोघांना मी मस्ती आलती तिथं कशाला शानपणा करायला तर? अरे रामभाऊ असल्या टाइमला काढून घे जाऊ नका मी तुला सांगतो या बरं जाऊ दे वहिनी काय म्हणल्या मला कारण घ्याय नाही ते अरे तू सांगायचं ना एकाचं 2 एखादं 2 म्हणजे माझे पैसे द्या 3600 रुपये नेले ते काल तू समजून सांगायचं. समजून ते ऐकते होय तेव्हा समजून तसं ऐकत नसते ती काय सीमावाहिनी नाही ती डेंजर आहे लय ती मारील तुला पण आणि मला पण. बाळू अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात डेंजर तुझी बायको आणि सगळ्यात डेंजर रामभाऊ. मी आहे ना समजून सांगा वहिनीला. मग सांग बाबा तू 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 लाभाड आहे बाबा नको लबाड कुणाला मग तू बाळ्या माझं 3600 रुपये कुठं ना आर पण कुणी उधळाय सांगितलं तर जागीरदार आहे वय आणाला महाग आहे तो साखर संपली तर चटणी नाही. तू कशाला म्हणला ए रामभाऊ ह्या गावाला नडायचं पैसे उधळू. आर पण पाहुण्याचं जागरण होतं तुला कोणी उद्या करायला सांगितलं तुला कोणी उधळाय सांगितलं रामभाऊ त्या माणसाला खूनच दे. मी 1000 रुपये मला कर नाही पण तुझी अक्कल घाण ठेवली तू तुझा आजचं उद्या पैसे द्यायचे माझी जबाबदारी. वहिनीनं समजून सांगायची माझी जबाबदारी. चल माझ्या शब्दा पुढे नाही जाणार वहिनी. तू नीट सांगा राव माझं भांडण मिटवलं का अरे येडाय का? लय डेंजर आहे तुला ए सोन्या जिथं विषय आ, गंभीर तू असंच म्हणतो सोन्यान मोन्या नाही रे मी सांगतो ना वहिनीना जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. चल तू माझं 3600 रुपये दे बाबा नको तू नकोच माझं पैसे दे 4000 देतो. वहिनी शब्दा पुढे जाणार नाही माझ्या. चल हे वहिनी शब्द पुढे दे तुझा कोणी शब्द गावा ए गप. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. ए या पप्पे एवढ्या काय कशाला बोलावलं रे? अरे विषय महत्वाचा आहे. महत्वाचा विषय अरे हो तर आता अष्टमी आली आपली बरोबर हा आणि मी गाणं काय तब्येतीमुळे काय ते कुस्तीच खेळणार नाही त्या अष्टमीला आपल्या जत्राला हा गाणं हो तर कशामुळं पण अरे मला कळलं कशामुळे म्हणजे आजारी असतो त्यो त्याच्यामुळे का मी काय म्हणतोय तुम्हाला ते गाणं सांगावं म्हणलं बर मग यंदा उतरू करा मी कुस्तीला कोण तू होय हा कुस्तीला आपल्या गावच्या जत्रा हा तू उतरतो अरे सकाळी बसल्या का मी 20-20 दंड जोर बैठका केल्या 20-20 हा अरे पण तू नॅशनलचा खिलाडी आहे इथं गावात कशाला खेळतो तिकडे जा. गावची आबरू नको वाचवाय नाही नाही तू महाराष्ट्र केसरी तयारी तिकडं जा तिकडं इथं नको इथं काय बारकी कुस्ती असते तो नुसता बोफळ्यावाने झालाय त्याला तालमीत जावं लागतं व्यायाम करावा लागतो खुराक लागतो हा नाही नाही जोर बैठका काढावं लागते त्या आणि नुसता फोगलाय म्हणतोय कुस्ती अरे खेळायला मी ऐक की मी व्यायाम करतो या होय आणि खुराकचं म्हणतो तर मी 4-4 5-5 भाकऱ्या खातो बसल्या जाग्यावर अरे टप्या तुला खाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही तुझ्या घरी आलो तर नुसता युरुळ्यागत पाडलेला असतो तिथं झोपलेला असतो खाटव तू व्यायाम करायचा पहिलवान की काय सुट्टी वया मिरला का? अरे ऐका की तुम्ही काय करा फक्त मला नुसतं आहे ना आपल्या तालमीत खेळ वा बर आणि जे पैसे नुसतं मला घेऊन द्या की तुम्हाला 5-5 10 रुपये देतो की तुम्हाला चहा पाण्याला. पाय कोण त्याला द्यायचं नाही बोफळे कसं आहे माहिती आहे का पाप्या पाडायचं म्हणलं ना मी सुद्धा तुला आता म्हणलं तर पाडू शकतो आता हो. इथं मग चॅलेंज तसलं मला देऊ नको तू मग माझ्या नादी लागलो मी ऐकून घेतो तुला बघायचंय का हा? बघायचं अरे कुठे? बघितलं का? ए, बस बस ए, बस ए, ह्याला म्हणतात ते. मी मुद्दाम पडलो अरे वाटांनो अरे काय कालवा चालला का पळत आलो मी काय कालवा अरे तुझ्यामुळे झाले सगळं आता मी काय केलं कायला का अक्कल आहे का तुला गाना आपल्या काय म्हणतोय माहितीये का? काय म्हणतोय तू यंदा अष्टमीला कुस्ती खेळणार नाही आपल्या गावात. ए पप्या कधी म्हणलो मी गावात माणसं म्हणत होती मला काय माहिती आहे का कुस्तीला बड बोलतोय आता म्हणलं गाना विचारलंय मी. काय आता म्हणला कंबर दुखते त्याचे गुडघो दुखते ते म्हणून खेळणार नाही म्हणतोय ए टप्या तोंडाच्या अशी नाकडा फाईट घातली का नाही गोहानाच फोडीन काय बॅप वापस सरतो रे माझ्या पण त्याला तुझी लई काळजी आहे बरं का तुझी इज्जत राखण्यासाठी तू स्वतः उतरतोय फडात हा एवढं सोपं आहे गानाची इज्जत राखणं अरे गाना कुस्ती खेळणार नाही असं कधी झालंय व्हय? आता बघ एका टांगो कशी कुस्ती हाणतो का नाही आणि पहिला उचलून फेकतो अष्टमी का वाय किती दिवसा वाटते मी आले 4 दिवसावर राहिली आता 4 दिवसावर राहिली ना बरं ठीक आहे तुम्ही आता काय करताय नाही ना आता अष्टमी जवळ आली आपल्याला मासं काट खावं लागतील त्याशिवाय काय बळ येतो तवा आणि मी जिंकल्यानंतर न तुम्ही मला उचलून घेऊन नाचणार का नाही मैदानात तुमच्या बी अंगात ताकद पाहिजे मग काय? माझ्या डोक्यातलं बेस्ट आयडिया आली माशापेक्षा आहे का ना कोंबड्या बिंबड्या आणत गावरान गावरान माशात काय रग नसतं अरे कोंबड्या तर खाऊ पण मासं फुकाट येतं फुकाट हो काय झाले आमच्या इरीत मरणाचं मास आहे मरणाचं मास आहे ते बावलाटा भाऊनी सोडल्यात अमेरिकेहून आणून तुझ्या एरीतलं मासाले माशाच्या लागते अरे बावलाटा ही लॉट दुसरा या काय करायचं माहिती का उद्या नुसती सुलकी मारायची आणि बुडाला जायचे आणि नुसतं हातात मुठभर मासं उचलायच्यात
असं किशात भरायचं की वर निघायचं मासे नको का ना बाबा नको 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 दुसरं काय बी. त्यापेक्षा काय करू नदीला जाऊ मासच खायचं तो नदीला अरे नदीला जाऊ तवा जाऊ इथं फुकटचं मास इथं अरे इथं काय आपल्याला धरायचं का नको नको ते आजारी बिजारी पडायला मी नको जुलाब लागतात तुझ्या तिथल्या माशानं ना का किती भाव टेला का तुम्ही चला का माझ्या बरोबर काय नको नको काय रे मगाचपासून म्हणतोय माझ्या हिरीत जायचं माझ्या हिरीत काय रे तुझ्या हिरीत काय गुटळ पुरले काय अरे इरीत मासे बिले आहे आणि दुसरं काय झाले माहितीये का 2-4 दिवस झाला का माझी मोटर बंद आहे रे फुटबॉलला गुतलाय कचरा तर मला कचरा बी निघल आणि मासे बी काढता येत्या बघितलं का बघितलं किती का? डोक्यात कचरा भरलाय हा, हा? हा. म्हणजे ऐकी फुटबॉलची घाण काढायसाठी जायचं ही सांगा नाही मासं खायसाठी जायचं म्हणजे कसं आपलं गोड गोड बोलून ये ना बोलून. आणि तुझी घाण तुझी तू काढ आम्हाला लई काम नको. काय का मित्रांनो म्हणजे काही सरला होईल का तुम्ही आतापर्यंत गाणं तुम्ही खाया पिया घातलेली सरला होईल कोण मित्र आहे कोण मित्र आहे? मी नाही नाही आम्ही मित्र आहे तुझं नाही तर ह्याला टाप्या म्हणतो याला कुत्र्या म्हणतो याला आमक तेव्हा तुला मित्र दिसत ना अरे ते असंच मी प्रेमाने म्हणतो तुला का गणा तुला खायची पंचायती झाली आम्हाला कुठं चालत असतो तू ए उज्या खायची पंचायत कुणाला करतोय तोंड साबळून बोल आलं का लक्षात हा? आदिला मुका चौका मारतो काय? नाही थांबतो आमिर मागच्या पहिला वाम म्हणून आम्हाला इरोळा खाया घातला की रे ए बावळाटा अरे ती इरुळा नव्हता इरुळी वांग होती आलं का लक्षात तुम्हाला कळत नाही रे माशातला प्रकार काय बंदच पडली काय मोटर यार बेकार झाली उसला का पाण्याला आलाय माझा ऊस जळायला लागलाय रे बाकी काय नाही दुसरं ऐका काय करू दुपार नाही आता चला आणि ही चला तसला आपण चालला लक्षात घे. दुपार नंतर दुपारनं तर दुपारनं बाबा आलं का लक्षात तुम्ही म्हणसाल तसं तसं ते ही करायचं ना आता चला आणि तसं जाहीर नाही चालेल काय काय मस्त मध्ये दुपारी काय करू फुटबॉलचा कचरा काढू पोहू बिहू मस्त मध्ये आणि पोहून झाले 5-6 वाजता मला गावात वडापाव बी सांगतो बरं ऐका ना गावाला 2 दिवस मी लागा पाणी दिलं त्याचं बिल दिला हा बिल वय मग लाग. एक काम कर तुला सरळ 2-4 पहिल्या गहूच घेऊन जा तुझ्यात बी कुठं धान्य येतावा हा माझ्या धान्य नाही चल चल तुला गहू घालतो चल चल लगेच दे ए ती गाडी पहिली बदल चालत यावं लागलं झाले पंक्चर लगेच ए भिकारड्या तू चालतच म्हणतो की माझी गाडी बदल मी काय पण करेल माझ्यासारखा इंटरनॅशनल पुढाऱ्याला भिकारी म्हणतो जळत असतात मिटव तुझं तू हे कोण मिटवायचं उद्या वाढवून ठेवलाय रात्री सगळे पैसे खर्चून नीट. तो टाकल्यात नीट आप दे ना मग. तिला सांग नीट का समजून मी आहे ना मस्तीला येऊ नको बावळट आहे काय एका दानक्यात वहिनी ऐकणार माझं लगेच जिथले तिथं तुकडा पाड मिटव माझी काय होईल ए आणले शानपणा केला ना वहिनीनं दुसरी काय त्यांच्यावर शिक्का मारलाय वय हे तर भाजी मंडळ आहे काय ही गेली की ती गेली की तुझा अंदाज घेतला वहिनी बेन जा बघ तू कशाला ओ वहिनी वहिनी थांबा की थांबा आणलं का पैसे माझं ओ 3600 रुपये आणलं का द्या लवकर हे आणला माणूस थांब. पटकन द्या. वहिनी ओ वहिनी अरे काय मॅटर झालाय सांग पैशाचा आपला मॅटर मी आहे ना सांग सांग वहिनी माझ्या अंगावर धावून घेऊ ह्यो माणूस आणलाय आता मला काहीच राहायचं नाही वहिनी तुम्ही सज्जन माणसं गावभर कशाला तमाशा लावलाय योग्य आहे का मला सांगा ना एवढ्या तेवढ्या त्याला बोलायचं कुठं गेलं पैसे हे आनंद ते आण असं बोलू नये आपण घालवता का मित्राची माझ्या सोन्यासारखा नवरा अख्खं गाव त्याला मानतं संघ न्यायच्यात का पैसे मेल्यावर काय आहे? मेलं गेलं हिथंच राहतंय सगळं कोण बरोबर नेते तिथलं काय घडलं ते काय सांग. जीवनामध्ये तिथलं काय घडलं ते सांग की. कुठं काय घडलंय तुम्हाला नम्र विनंती एवढ्या तेवढ्याने माझ्या बाळूला धारव धरत जाऊ नका धरत जाऊ नका अरे सारखीच कोकालती माझ्या नावाने वहिनी तुमचा नवरा आहे अहो नवरा म्हणजे रथाची 2 चाक आहेत तुम्ही त्याला समजून घ्यायचं बाळू तू त्यांना कधी समजून घ्यायचं अरे मी समजून घेतोय आमचं असं ठरलं होतं मी समजून घेतोय ओ, घरात वहिनी. चोऱ्या करतोय ओ वहिनी मोगलाय लागले का त्याला ढकलताय हा माझा नवरा मी काय बी करेन गुन्हा दाखल करीन मी आता जाऊन हा जावा ए, चला जावा बाळो सहाव्या साहेबांना फोन करेन ऐक जावा लवकर. ओ लवकर जावा. वहिनी वहिनी मी समजून सांगा आलो ना मुळावर पोचा ना एवढ्या तेवढ्या नाकाला मिरची लागल्या की थाना 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 करता अहो ऐकून घेतोय म्हणून किती बी त्याला बोलता होय हा काही इज्जत पाणी आहे का नाही मी त्याचा मोठा भाव या नात्याने तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या धाकट्या बहिणीसारखं आहे तुम्ही घरची लक्ष्मी घरातला मॅटर घरातच ठेवा ना गावभर चाललंय राव माझ्यासारख्या इंटरनॅशनल पुढाऱ्याला इथं यावं लागलं रागाच्या भरात त्याच्या काय डोक्यात राग बिक्का लावली दुसरी बायको केली कोण जबाबदार बोंबड्यात बसावं लागलं आयुष्यभर सोन्यासारखा नवरा जायला हात नाही. आणा बरं जावा बरं आणा कशी आणताय तीच मी पण बघते तुम्हाला काय माहिती असतं का तुम्हाला घरातलं इथलं हा
तुम्ही लागला बायकून बिकून करायला, तुम्ही करा ना जाऊन. बोल की मला वाटतं तुम्हीच पैसे चोरलेत. द्या माझे पैसे, पटकन द्या. द्या ना. अरे मॅटर मोठा आहे. अरे तुला अक्कल आहे? एवढ्या तेवढ्याने पैसे घेतो लक्ष्मीने कमावलेलं. वहिनी तुमचं बरोबर आहे. मी एक शब्द माघारी बोललो का तुम्हाला? ह्याला कारणीभूत हो माणूस आहे. दिसलं सुभाषराव, सुभाषराव मी काय भिकार आहे? धराई पैसे हॉटेलमध्ये चला. कधी रे? ते पाटलाला, पाटील इकडे या. ह्याला फसावते तीन धू बी फसतो. कशाला एवढं तेवढं? रात्रीचं गबास! matter. रात्रीचं सांगतोय. रात्रीच्या अंधारात बाजूला नेलं. तुझ्याकडून पार्टी खाल्ली ह्या माणसांनी. तुला अक्कल नाही? एवढ्या तेवढ्याने पैसे खर्च करत बसून नाही त्या माणसांसाठी. अरे लक्ष्मी, वहिनी तुमचं काय चुकत नाही. मला तुम्ही बोला, मला त्याचा राग नाही. ह्यो आपला माणूस याना नाही. पण मला कुणी पार्टी ह्याने मॅटर काय मी मॅटर मिटवण्याचा प्रयत्न केला पण ऐकतात का? ह्यो तरी ऐकतो का? पैसे खरंच इकडे दे तिकडे उधळ. तमाशाला जातोय, ऑर्केस्ट्राला जातोय, पैसे उधळतोय. अरे गावाने पैसे दिलेले असतात त्यांना. तुला मिटवाय आणलाय का वाढवाय आणलाय? वहिनीचे रातचं सांग. गप ताडकीनं बोलेन एक शब्द बोलला तर. अरे माझ्या पैशाचा रातचा मॅटर एक मिनिट. रात्री वाग्या. एक शब्द काढू नको तोंडात. फाटकीनं वाजवेन. लक्ष्मीचा बरोबर आहे का रे? त्या बिचारीने काबाड कष्ट करायचं. ऊन बघायचं नाही, पाऊस बघायचं नाही, थंडी बघायचं नाही. राब राब रागायचं आणि तू पैसे खर्चायचं. अरे ह्यांचंच बरोबर आहे. अरे ह्या औलादी इतकी अरे खोटं खरं म्हणजे हे बघ, वहिनीने वाजवून मोठ्या भावाने हाताने अक्कल. वहिनी तुम्हाला ह्याला शेपालता येत नाही, सांगता येत नाही समजून. आई बायचं बघ इतका लबाड आहे. पुलाबाडी करतोय. नाही. पैसे कुठं वहिनींचा आमच्या? पैसे द्या. पैसे द्या अरे लवकर. लय मॅटर वेगळा आहे. हे सांग. घराच्या बाहेर जायचं. अजिबात घरात यायचं नाही. तू मॅटर वाढवू नको. चल इथनं चालता वहिनींच्या ठीक आहे. पुढं. चल चालता. हा, तुम्ही पण जावा. नाही तुला लाजबीज वाटते का? सगळं पैसे पाहू उद्या ते आणि तू खुशाला माझ्यावर ढकलून दिले होय. तुला मिठवाय आणला होता, वाढवाय आणला होता. ए बाळ्या, वहिनी माझ्यावर ओरडल्या असत्या, बोंबाल्या असत्या माझ्या नावाने. माझ्यावर असतं म्हणजे तुझी ठेवली दाखवून आणि माझंच उघडे पाडलं होय पिता. काल रात्री तुला लय मस्ती आलती. मला रामा सुट्टी द्यायची नाही पुढच्या पार्टीला. हे धर घुसणं. आता माझ्याकडे नाहीत पैसे, नंतर बघू ना. बोंबलो नको नाही. वहिनीला सांगेन आम्ही. लय लका लबाडे लका काढून घेतोय लका रामभाऊ. आता तिला कोणी समजून सांगायचं? मी सांगे कधी पण हे वेळ पळून आलाय आता कुत्रे. नाही, आता वेळ नाही. माझ्या नावाने बोंबलता. तुझ्या जेवढ्या वसा आल्यावर मला टर्न हाणावं लागला. ऐक, मैत्रीत हे करावं लका पहिल्यापासून अंग काढून घेतो का अडचणीत आल्यावर तू मैत्रीत हे आता करावं. त्याची मैत्री पेट करते मैत्रीचा. तसं तर बोलायचं असतं एकामेकाला. साथ द्यायची असते. आता मी आहे ना, चल तुला रानात नेणार, तुला ऊस देणार, हिरीत पावायला लावणार. कोणाच्या? आपल्या आपल्या कोणाच्या? माझ्या बापाच्या होय. मी आहे ना. गबस काय करू? तू जेवलाय का? मी अजून दिलं ना मला पवकर. मी गण्याला रानात भाकरी आणतो. ठ्याचा, मिरच्याचा भाकरी ताजी ताजी खाऊ. तिथं कांदा माझ्या करू. आणि ते झालं हिरीत उडी टाकायची. फुटबॉलला घालून गुतली की पटकीनं काढायची. छोटंसं 10 मिनिटाचं काम आहे. लका 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 तुझ्या त्या फुटबॉलवर राखेल वतून पेटवून दे की नाही ते इकून टाक. हो तिकडं. मी येणार नाही. फुटबॉल जळल्यावर आपली शेती कशी कुत्र्या लायकीचा नाही माझ्या. कर बाळा. नाही नाही तू कोण नाही. जा जा घरी. मग जा घरी. चल वहिनीकडे. मी कुठे जाईल? जा तू जा तू काय जा. फुटबॉलच्या घाणने काढाय नसतोय. अंग काढून घेतलं काय तू? तुला पण दाखवतो लका रामभाऊ. असल्या टायमिंगला बाला का मला तू तोंडावर पाडले पैसे तो खर्चले सगळं त्या जागरण गोंधळात गरीबाला दानाला दिलेला का. लय शहाणा लागून गेला. हा तू नाही आला म्हणजे काय माझं काम काय राहील काय? बावळं कुशा आला का त्या वहिनी बोलायला लागल्या तडा तडा. कलटी हाणावं लागली मला बी. मग रामभाऊला कोणी मदत नाही केली म्हणजे काय मी काय शेती वाळवून घालन वय? येड्याचा बाजार नुसता. गाण्याच्या भरवशावर सुद्धा काही शेतीचा उपयोग नाही. खोल बुडी देणार, सगळा कचरा काढणार रामभाऊ म्हणतात. अहो गांजा मटका लांडीला पाडी समद्याचा आलाय उत. 9 मारून झिंगाट झाला कार्यकर्ते नेत. उन्हा तुला तर रोज कुणी मदतीला आला म्हणजे काय माझी शेती तशी ठेवणार वय मी? अरे रामभाऊ म्हणजे समुद्राचा तळ काढणारा माणूस. ही तर हिर आहे. तानकीनं जातून फुटबॉल स्वच्छ करतो. हर हर महादेव.
चौकडीच्या हाव लय लय करामती अहो कोणी कुणाला समजून घ्यावं तो झालाय शाना मोडेल परम्या वाकणार नाही असा त्यांचा बहाणा. माझ्यात भांडण लावून गेलाय होय. गल्लीत राहून दिल्लीच्या बाता तोंडाला येईल ते पचकती गल्लीत राहून दिल्लीच्या बाता तोंडाला येईल ते पचकती हे चांडाळ चौकडीच्या करामती हे चांडाळ चौकडीच्या करामती अडकून नेले कपडे आता गणा अण्णा कपडे आणून द्या बरं का कोणी चेष्टा केली असले तर सुट्टी देणार नाही ज्याने कोणी कपडे नेले असतील माझी चेष्टा केली असेल त्यांच्या बी माहितीसाठी सांगतो ना किंवा गावाच्या बी माहितीसाठी सांगतो माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर इकली त्यांचीच ही आवला जाई राहिलेली 5 एकर फुकेन एका एकाचा नादच पुरा करील अयो आता रे सुट्टी नाही आता कसा घरी जाऊ आला का फोन बी गेलाय माझा फोन तर घरीच राहिलाय आता घरी कसं जायचं गावात ना आता पेटाने कसं जाऊ आमचा सरपंच हिरोला पडतय भारी आमचा सरपंच हिरोला पडतय भारी चलते चलते यूं ही रुक जाती हूँ मैं कहते कहते ही चुप हो जाती हूँ मैं क्या यही प्यार है क्या यही प्यार है तुम तो ठहर परदेसी साथ क्या निभाओगे पहले गाड़ी से हम घर के लौट जाओगे एक नंबर पार्टी बरं का खरंच आपलं कसं असतं एकदाच द्यायचं मन एखाद्याचं तृप्तच करायचं गावरान कोंबडा होता का नाही गावरान मागच्या वेळेस असंच केलं आमचं 10 वेळा जेवला तेव्हा कवा तरी एकदा दिलं मग तसंच असतं दाट टोकरा आता काय करायचं माहिती? कोंबडं कुठून आणलं होतं हे बघा कुठनं का ना पण गावरान कोंबडा होता ना? गावरान होतं, गावरान. भले मी चुरून काय का त्याच्या खोराड येत ना एकच नंबर तुम्हाला घातलंय का नाही पण हाताला चौकच काय आपल्या मुंडी तर अख्खीच खाल्ली आणि एक लक्षात ठेवा सरपंच हा माणूस बायकोला सुखच देतोय घरी सुद्धा हेच स्वयंपाक करतो चला घरी आता मग काय तर उन्हात आणायचं ए चला घरी काय चला काय जरा आराम करायचा आणि काय ऐका संजू बर आज पार्टी तुमची झाली परत सरपंचाने द्यायची आणि नंतर मी आणि घरी कशाला राहिलेली भांडी कसा आहे का कधीतरी निवांत टिटवीच्या कालव्यात ना वाचा सारखा टिटवीचा कालवा ऐकून गौरी काम सुख लागून देत नाही बा. नुसती कडा 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 करते द्या की सोडून सोडून वा रे वा. दिली सोडून तर काय करायचं म्हणा देवा देवा करता बायको मिळाली आणि ते सोडून नाही आता हा? मस्तपैकी जीवली 2-2 भाकरी हांड्यात ना इथंच कांदा कुठं घरच्या कालवा ऐकत वाचता खरं आहे, ही गोष्ट खरी आईला पण बरं का रानातली संजू? पार्टी पण मानावं लागेल सुरू बरं का तुला खरंच परत आपल्याकडून काय बी तुला देणार अरे कोंबडा द्या काय पण नका देऊ बकर
बेकऱ्यात यायचंय. आई शिर्डी सांभाळ व्हायला का हो एक नंबरच आता हिथं बी काय याव कर नका संजू गौरे गौरे गपला नीट काय? झोपा ग्रामपंचायतीच्या कामापेक्षा हे लय चांगलं बरं का झोपा पळा पळू नका झोपा. झुरलेला का कोंबडा व्हायना पण घातला. झोप बंद कर नका झोप बंद करत जाऊ नका केला का मसर पडत काय कोण रे आला का मसर बी माणसं नीट बांधत नाही ती इथलं असेल गाबडा आमच्यातलं मसे घेऊन जात मग काय ए, सरपंच काय झोपलाय? चोरटी वाजून पळाली तर कळलं नाही तुम्हाला? गाडी नेली की माझी साडी. हा, मग. बायको कुठं तुमची झोपून देणार आहो इथं ओय नेमकं झालंय का कपाल झालं काय झालं माझी साडी चोरटी चोरून पळून गेली तरी कुचाल घोरत पडली आल्या का दीड दमडीची साडी तुमची त्याच्यासाठी आमची झोप अयो, मोडली दीड दमडीची बाई. सरपंचानी मला वाढदिवसाला भेट दिलेली साडी वाढदिवसात साडी हो नाही सुट्टी नाही त्याला ऐ, चला रे, पुढे आहे तो. जाऊ दे किरकोळ साडी आहे अजून आपण 15वा वित्त आयोग खर्च करू बायको तुमच्या नाही 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 किरकोळ साडी नाही न काय नाही सरपंचानी मला वाढदिवसाला साडी ए, भेट गौरी. दिली. माझी आवडती साडी मला ती साडी पाहिजे ओ, ऐका. थांब, ओ, तू इथं थांब. सरपंच चला, ऐका. चला लवकर. संजू शेठ साडीचं महत्व नाही पण सरपंचाची साडी आज सरपंचाच्या बायको साडी नेली उद्या आपल्या घरावर येऊ शकतं काय झालं चला 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 लवकर इथं थांब आव चला चला लवकर चला तर चला वहिनी तुम्ही घरी जा 100% इथंच असेल. या उसात. चेअरमन, तुम्ही जा. संजू, तू जा. मी जातो तिकडे ह्यासाठी लग्न न केलेलं बरं आता ऊस पिटवून देईल हा, पण चोरच जाईल त्याला कसं माहिती ए, तुझ्या ए अरे निक्की बाहेर हा आज साडी चोरली उद्या अजून काय चोरशील ये की गाव इकडे पुढे ये बाय हा गावाला पाहिजे रे ह्यो त्याला सुट्टी नाही ओ, ओ. अयो अयो आला आला अयो आला 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 बऱ्यापऱ्यांना इसकं दाखवलं आहे सरपंच आम्ही गावचा लेट आहे पण थेट आहे नाही तुला चापटला ना हा? अयो! आला, 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 आयो, 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 गौरी जा झाला रे त्या साडीचा काय झालं जा, काय झालं जा, चोर चोर काय अहो, झालं का? चोर नाही ते हाडला हाडल हे भूते का काय कळणार तुमच्याच्यानी होतच नाही साडी आणणं मलाच जाऊ बघावं दे. लागेल आता. इथं बघ किती हा? लागलंय नाही नाही होणार नाही तुमच्याच्यानी अरे मी साडी देतो पण ग बाबा त्या साडीचा मला तीच साडी पाहिजे अगं गप्पा साडी नवी आणून देतो वहिनी तुम्हाला पण त्या साडीचं नाव काढायचं नाही त्या साडीसाठी रट्या खावा लागल्या मला तीच साडी पाहिजे ती साडी होऊ दे पाहिजे. तिथं. कुठली साडी आणायची त्या साडीच्या बदल्यात 10 साड्या अयो सजू मेंबर या आलोय परत चल पळ ओ भाई ओ सोडा ओ भाई अब तुम्हाला काय कळतं का ओ नाही भाई ए मी तसला बाबा माणूस ना ओ मला का मला का ओ मला का मारते भाई सायकल वाल्या बिर्यक लावून थांब ओय ओ बाई ओ इथं काय करताय आमच्या भाऊच्या रानात आता ओ बाई ओ बाई ओ बाई अहो इथं काय करताय आमच्या भाऊच्या वावरात रस्ता चुकले इकडं आले हा रस्ता चुकले आणि इकडं
पण हिथं काय करताय? तसं बघू नका, मला लाज वाटते बाई. काय कोण आहे मला कसं कळायचं तुम्ही नाही दिसला तर? जान पहिचान मैत्री मान नको बाई मला. का पुरुषाची कावपासून इथं राहताय? मावशीला नाव सांग का इथं एक बाई ठेवली म्हणून भावना. हा अयो भाऊ मला कसं कळायचं तुम्ही हे म्हण? माझ्या जाग्यावर जर खरंच एखादी परस्त्री असती तर अशा झट्या खाल्ली असत्या का अंगाखाली? मी कोण हात लावला होता? काय करत होता? मग तिकडे बघा की माझ्याकडे बघा की, कोण हिरो लागून गेला वैर तो? भाऊ आपल्या रानात असा अनोळखी दिसला म्हणणार नाही वे. हो पण हे काय अवतार करून घेतला तुम्ही? हा ए शशा, आपल्या मोटरीच्या फुटबॉलचा कचरा काढायला मी बुडी दिली विहिरीत. वर काढलेली कपडे माझी कोणीतरी नेली. कुठल्या पाहिजे साडी तुमच्या अंगावली? मग दिसाल त्याची उचलून आणली. बहुतेक सरपंचाच्या बायकोचीच आहे. मला त्या पाल्याच्या आडनं दिसलं नाही. अरे काय शशा माझी अवस्था सांगू. आपण भाऊ कपडे कोण नेली? कुणी नेले मला काय माहित नाही, पण ज्याने कुणी नेले असते ना त्याला सुट्टे नाही. मला सुट्टे नाही त्याला. सारखं वाड्यात त्याला वांग्यावर कसं काय मी करता? म्हणतो रानात मी गेल्यानंतर विहिरीच्या वर असणारी कपड्याच असतावर तू काय करत होता? काय करत होता होय रे? आता का आमच्या पाटणीला सीसीटीव्ही डोळा आहेत का तेव्हा तिथलं दिसन राव तुम्ही एक कोणाचं बी राखून नाव काढता? भाऊ ही गोष्ट सांगू का तुम्हाला? अजिबात नको, मी गोष्ट ऐकायच्या मूड मध्ये नाही. अरे माझी अवस्था काय झाली, ऊन पडलं आणि मला गोष्ट सांगायला निघाला. ऐका की भाऊ या संदर्भातली ती गोष्ट वाटते मला थोडीशी. बाळका काय का नाही आपल्या रानातनं मागं पुढं बघत बघत पडत होतं बेत बेत काहीतरी गोल तिथंच आहे बघा. चल पटकीन, मला बघितलं पाहिजे. चल की तुम्ही ह्याच्या येता चल चल तिकडा बस के. होय का ना? होय रे. मला का नारळ जोरात आलेत का रे? नारळ जोरात म्हणजे आमिर हे बघ, हातानं तोडायचं, खोबरं खायचं, पाणी प्यायचं मन सोक्त. काढ की मग विचारायचं असतं बे तो. अरे बावळट झाला काय? अरे आपण काय करू माहिती का? आधी फुटबॉल मधली घाण नाही ऐक तुला सांगतो ऐक. आता पाण्यात जाऊन आपण बुडी घेणार आहे बरोबर का? दम लागतो का ना तुला सांगतो. नारळ आहे का एनर्जीला एक नंबर आहे. बावळटानो ए छोट्या बावळट देबा चाल की पोट गच असल्यावर ना पप्या तू मला सांग. पप्या हुशार आपल्या सगळ्यात. काय? पप्या पोटात जर फुल पाणी असलं आपण डेबळल का नाही? आपला बुडी येईल का? हा, पण नारळाच्या पाण्याने काय होतंय तेव्हा नारळ, काय? अरे नारळ टेन्शन घेऊ नका. अरे नारळ कुठले माहिती का? कुठलं आहे? मी माझं बारसं होतं आणि माझ्या बारशा दिवशी पाहून इथून तिथून 50 नारळ लावलं बांधाला. कितीला का गाण्याला बाडा बघितलं का इथल्या म्हणजे मी होतो खड्डा खांदा म्हणून बरं झालं. नारळ द्यायचं नाही आपल्याला. नाही द्यायचं नाही घ्यायचं जायचं ना. अरे शेण कुठला जुमकुळा चालवला ह्यो? यार बाई कुठली तरी अय, शश्या! ए शशा! ए, थांबकी! कुणाच्या बाया? कुणाच्या बाया? आपण जातो रानात आमच्या. तुझ्या पळव कर. भाऊ माझा नळ फुगल्यात. ए थताल! होय रे थताल! थांबव! होय रे? हा? कुठली बाय गुण मागं फिरते होय रे? हा? आमच्या रानात काय तुमच्या दोघांची रासलीला चांगली आहे काय? फार आबरू घालावली जागा. लय बेकार झाली आपली. कोण बाई? कोण बाई आहे ही? होय रे? ओ बाई तुम्हाला का लाज बीज वाटते का नाही? हा? नादी कोणाच्या लागाव ही कळतं का नाही? नादी लागायचं लागलाय ह्या थतालाच्या लागलाय. अहो अन्नासारख्याच्या नादी लागायचं. त्यांना काय म्हणू नका. त्यांना काय म्हणू नका म्हणजे ए म्हणू ओ नका बाई, म्हणजे. ओय उभं राहा. तुझ्या अगोदर नीट नेटकं सांगायचं, नाहीतर माझ्या बायकोला आणून कराय लय चिंबोय लावेन बरं का? साईडला हो. साईडला ए शश्या साईडला हो. हा? तिला हात नका लावू, लांबून बोला. अण्णा तुम्ही विचारा ज्येष्ठ म्हणून तुम्ही ऐक का ना आरती पहिले घुंगट काढायला मग बोला. हात लावणार. अरे तोंड दाखवायची लायकीच राहिली नसेल म्हणून तोंड दाखलंय. अशा असली कचडच्या कचड बाय बी घेऊन फिरतोय वर हाय का काय नाजूकपणा? ए बाया, घरात घुसाय निघली, तुला पोरं सोरं कळतात का? नीट बोला अण्णा नीट बोला. मी काय बोलतोय भाऊला इथं बोलू इथल्या इथं फॅसला कर. भाऊ माहिती ना किती डेंजर काय आहे. करायचं भाऊला? गाणा खबीर आहे की फैसला करायला? माझ्या भाऊच्या होता आपली कोणी केली. देवा, किती दिवस राहिलं होतं बघायचं का ना? तुम्ही तर तमाशातली मावशीच झालाय. ए उजा तोंड सांभाळून बोल. ए, थांबा, काय प्रकारे जावं बापू? काय का काय लावलं नाटक?
काय बी नाटक असू द्या, गावाला काय तोंड दाखवू? हा, गडी माणसाचा बाय माणूस झाला. घरात बस. तू तोंड दाखवायच्या तसा मी लागेच नाही. काय सांगू ए, गण्या! सासरवाडीतल्या माणसाला काय सांगू आता? हा? भाऊ शोधून काढ त्याला, कोपरखळी थांबतो. अहो भाऊ, पण काय झालंय? काय झालं भाऊ? माझं ऐकून घ्यायचं. रानात गेलो, तुमच्यावर माझा अजिबात विश्वास नव्हता आणि आता पण नाही. तुम्ही रानात गेलो. अरे तुम्ही रानात गेलता का आतापर्यंत? फुटबॉलची घाण काढाय. रानातच आलो निघत पळत म्हणलं ह्यो कुठल्या बायला घेऊन चाललाय म्हणलं. भाऊ मला तुमचीच काळजी वाटते, उद्या पोलीस केस मला माहित होतं हा हलगर्जीपणा तुमच्याकडून 100% होणार. म्हणून मी रानात गेलो, कपडे काढली, हिरीत उडी टाकली, फुटबॉलचा कचरा काढला. वर येतोय तर काय, माझी कपडेच गायब. आता झाला का दुष्काळात 13वा महिना? आता म्हणलं काय करायचं, काय करायचं, काय करायचं, काय करायचं. गावात येताना म्हणजे लोक नाव ठेवतात, कर्जाचा पाला तोडला, गुंडाळा, कर्जाचा पाला भरपुड्याच्या भोवती गुंडाळा. यायला लागलो, म्हणलं लागा ही गडबड काहीतरी होईल. मग त्या गौरी वहिनी तिथं धुणं धुवत होत्या, पटकीनं साडी उचलली, गुंडाळली. शशानशीब मला दिसला. शशाने मला सांगितलंय, बाळ्या रानात नेत होता मागं पुढं बघत. ही बाळ्याचं कारस्थान आहे, कपडे बदलतो त्याच्याकडे बघतो आणि तुझ्याकडे बी बघतो. आता माझ्या हलकर सरा बाजूला. डॉनच्या घरात घुसायला दार पुणे अडवायची गरज नाही. आणि दाताळीच कू नका. आणि हा माझा अवताराची चर्चा गावभर कर नका. आता काय गप! गप! बरं, पाला खाल्ला नाही जनावरांनी. अभेद, काय सांगशील गावात माझ्याबद्दल? काहीच बघितलं नाही. काय नाही, देव माणूस आहे मनाचा भाऊ. छोटे इकडे. तू काय सांगशील माझ्याबद्दल गावात? मला तर दिसायचं पण झालं. व्हेरी गुड. आबरू घालवून अण्णा, मापात राहायचं, माझं तुमचं होईल. डोक्यात राग गेलाय. बाकी सगळे बितांजळीत म्हणून सांगा. ए काय पण त्याच्यामुळे सगळा ताप झालाय. ह्यो आल्यापासून मला मार बसायला लागलाय. कामगाराला बघितलं का आबरू घालून ही माकड पाठ राखण करते. घरात एवढा मोठा पहिलवान जन्माला घातलाय आणि चुलता साडे निसून गावभर फिरतोय. माझी काय राहिली आयुष्यभराची? तुम्ही तर मिशा काढून फिरा आता गावभर. तुमचं रोजचं भांडण. जाऊन दे. बघितलं का, मित्र परिवार साथ सोडून गेला. काय तोंड दाखवा आता मी गावाला? हा? चालतं होत मला बघावं लागेल. चालतं हो पाहिजे. चल 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 चालतं होत ना. अरे तुझा पुट्टा अण्णा, जाऊ दे बाळा. बरं झालं ही माझ्या लग्नाच्या आधी तरी झालं नाही. भोग म्हणायचं आपलं, दुसरं काय? कसं चांगलं तुला म्हणायचं होतं माझ्याकडं पिशवी आणि चिठी दे, मी पैसा देता मी नसता होय तुला बाजार आणला तिथनं. उन्हा तानाचं फिरत बसली आहे तू पण. विश्वास ठेव जा की. जोड कुठं निघालाय जोडीनं? आम्ही पिक्चरला चालू, तुम्हाला काय घेणं देणं? अहो गावातली माणसं म्हणून सहज विचारला आम्ही. सहज खोदून विचारून काढून घे. असलं काय अजिबात घरातलं पायवेट ह्यांना सांगत जाऊ नको. हे गावातली चांडी ती 1 नंबरची. इथं गोड बोलणं ऐकते ते पुढच्याला हसून सांगते ती. पिक्चरला थिएटरात शांत बसताल का 2 तास तुम्ही? पिक्चरला सांगताय कुठं निघाला वहिनी साहेब? बाजार नाही होय गावात, तिकडे निघाली. हा, मग दोघांनी जायची काय गरज आहे? बाळासाहेबांना सांगितलं असं 10 मिनिटात बाजार घरी आला. सुभाषराव ह्याला मी तीच म्हणते, माझ्याकडे पैसा पिशवी दे, मी चिठी दे, आणतो सगळं. हो, काल 3600 रुपयाला बांबू लावलाय की. कुणी? आणि मी बाजार आणतो. कुणी? ह्यांनी कुणी बाळासाहेब 3600 डब्यातलं रुपये चोरून नेले ते आणखीन. काय पटतं का तुम्हाला? हा, पैसे असं खर्च करता इकडे तिकडे दारूवारी. घरातल्या घरात चोरी करायचं शिकले ते आता. 50 रुपये नेतो ही चोरून आम्हाला माहित होतं, पण 3600 रुपये म्हणलं. अहो मी ते गोठवल्याच एका कंपनीला पैसे सुभाषराव. ते 7.5 वर्षांनी डबल होणार आहे इथं. बचत बरोबर आहे. पैसे नाही. कपडे कुठे माझी? कपडे कुठे? कोण आहे? कपडे कसली तो कपडे? कोण आहे? आला का? कोण आहे? मला विसरला होय. कसली कपडे? अरे बा, इथं वानरात राम होय का माझा? अरे माकडा, वांडर कोणाला मग तू? अरे शेणे, अहो, झालंय काय रामभाऊ? झालं काय त्याला विचारायची? काय झालं या? वहिने, त्याला नीट समजून सांगा. काय सांगायचंय? तुम्ही भर चौकात हात उगारताय का म्हणून माझ्या नवऱ्यावर? ऐक आम्ही आता काय धरलं केलं? माझ्या बायकोला खपत नाही रामभाऊ. वहिनी हात नाही अरे बायकोला बी खरं सांगू दे की तुझ्या. आगाऊ कुठे येताय तुम्ही? लाजा बोला की वाईट? हे दमासला ती एक पटकन. बायकोच्या मागणं कुठं दम असला तर सांग. लपत राड. झालंय काय रामभाऊ?
ए दम असलं तर ये की या की, या, तू पण बाळासाहेब, तुम्ही थांब. थांब. त्याला मी तू ना बायको साईडला पुन्हा काय करू त्याला नीट सांगा मी बेकार आहे. रामभाऊ झालंय काय खरं सांगा काय झालं? तुम्ही त्याला चिसरा बाळासाहेब हातावे वहिनी जसं तुम्ही मला म्हणताय ना माझ्या नवऱ्याला असं कर नका त्याला इचरा की नवऱ्याला काय केलं एवढी माझ्याकडे घरी आहे ना भाऊ काय झालंय तुम्हाला काय शोभतंय का पुढारी आहे ना गावचं? अहो, पुढारी आहे म्हणून त्याला सांगा ना नवऱ्याने काय केलं तुम्ही उद्या एक मिनिट काय झालंय शांततेत बसा की ए शान्या अंगावर कशाला येत आहे इथं बसून मी टोकी हा तीच म्हणतोय बाळासाहेब आपण सगळे बसून मिटू लगा लगा तुमची बहीण शोभते त्या बसून मिटू ए बर बस बाळ बस मी समजून सांगतो मला बसायला उठायला येणार बाबा ए, मला तर कुठं वेळ आहे मग आपण रामभाऊ बसून निघतो असं नेमकं झाले तरी काय पाटील त्यांनी काय उद्योग केला माहितीये का माझे कपडे कुठं टाकल्यात काय माहिती काय गायब केल्यात कुठे माझी कुठनं नेली कपडे? वहिनी मी रानात गेलो होतो विहिरीत उतारलो होतो वर आलो कपडे गायब शशानी सांगितलं बाळू काका तुमच्या रानात मागं पुढं पळत होतं हे 3 दिवस झाला घरात बाहेर निघलो ना झोपू नये माझं अर्ध डोकं दुखतंय म्हणून बघा वहिनी शशानी सांगितलं बाळू काका रानात आलतो त्याची पाठराखण करा त्याला इस्रा जा विसरा की काय म्हणते ती अहो भर चौकात माणसं बघते तोंडाकडं काय लावलंय हे तमाशा बाळासाहेब तुम्ही रामभाऊंची कपडे आणली का काय केलं माहिती का सुभासराव ए तो माझं नीट आहे मी ह्याचे कपडे ते मग फेकून दिले का माहिती का ऐकून घे याने मला ह्याच्या पाहुण्याचं जागरण गोंधळ रात्री गेलतो रात्री आम्ही तिकडं 500चं पेट्रोल टाकलं 150 किलोमीटर बोंबलं 2 हाडकासाठी ह्यानी गेला ह्या आणि तिथं गेलो आणि मी म्हणतोय का रामभाऊ मी बायकोचं पैसे आणल्या तर चुकून केशात आल्या तर या तर ह्याला गाड्याला तो जागरण गोंधळ झाला हालाय पाहिजे का नाही तेव्हा म्हणला बघू 2-3 गाणी आपलं बाळू घरी जाऊन तरी काय तवा तीच रोजचं तोंड बघायचं उलट सांगतोय बायको देखता वहिनी तिथं बसलो मस्तपैकी जेवलो ही मला चल बाळू मला पाहुण्यांनी लागा हे जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवलाय कशासाठी माणसांना बघण्यासाठीच की 2-2 गाणी देवाची भाऊ आणि मग जाऊया असं मला वाघ्या मुरळी. वाघ्या मुरळी बसलो पुढंच आम्ही आता आम्हाला VIP सर्व्हिस नाचल्या नृत्यांगना ही ती मुरळ्या ही नाचायला लागला तिथल्या गावातला प्रतिष्ठित नागरिक म्हणला ह्या गाण्याला माझा 500 रुपये म्हणलं आम्ही काय भिकार आहे वय अरे इंटरनॅशनल पुढारी माझा रामभाऊ आलं म्हणलं बाळे माझ्याकडे पैसे नाहीत मला माझ्या बायकोच्या डब्यातलं मी 3600 रुपये आल्यात ह्याचा चुराच करू मित्राची आबरू नाही गेली पाहिजे जागरणात पैसे वाटून टाकलं सगळं मी म्हणलं बाळायला का सगळा गुण होईल वहिनी माझ्याकडे पैसे ह्यांनी दिलं आणि म्हणता रामभाऊ जगताप यांच्याकडून 500 रुपये खुन्नस पहाड झाली बरं आता लगीर तोडायचा मान त्या मालकाला असतो ना जागरणवाल्या शोच मला मीच लंगीर तोडायचा आहे ओ म्हणलं हा त्याला का पाहुणे रावली तुम्ही लंगीर तोडायला चालला होता कसा तरी गाडी बसवला आणि आणला वहिनी मी पैसे खर्च केलं म्हणजे झाल्यात आज अंत्यपणे आणि तुम्ही माझ्या अंगावर धावला असता म्हणले नको बाबा त्यापेक्षा मग मी म्हणलं बाळूनच असं केलं त्याच्या अंगावर गोंगडं टाकलं हो घरी काय म्हणलं माहिती का मी म्हटलं माझं मिठव पैशाचा गोळ म्हटलं पैसे देऊन टाक माझं तो म्हटला वहिनी माझ्या शब्दाच्या बाहेर होय तिथं आला आणि ही धावली की लगेच माझ्या विरोधात बोलायला लागला त्यांच्या ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती मला त्या आईबाईला किमान बरं तरी वाटावं म्हणून मी आपलं पलटी खाल्ली आणि बाळू हे गोंगडं टाकलं वहिनी मान्य आहे आम्हाला पैसे गेलं आज अंत्यपणे घालवलं त्याची चूक काय असेल काय माझी चूक असेल त्याबद्दल मी डायरेक्ट क्षमा मागतो झालं गेलं गंगेला मिळालं बाळू पण नीट वागायचं हां त्यांचं पैसे 3600 रुपये देऊन टाका रामभाऊ तुम्ही देणार वहिनी ती माझी चूक आहे 3600 रुपये मी 100% देणार माझं आता पाहिजे मला चल घरी मग त्यातले कपडे आणू आणि तू घरी गेल्यावर तुला पैसे तुझे तो आणखी कपडे मग तुझ्या रानात मी टाकले तू तेव्हा गावी काय माझ्या सोबत तुला घेऊन जाणार. 3600 रुपये देतात वहिनी आता राहू काय द्या नको राहू दे तुम्हालाच ठेवा असं मोठं मन पाहिजे रामभाऊ वहिनी खरं तुम्ही चांगल्या विचाराचं आहे दोघांच्या चुका आहेत 50-50 अर्धा पैसे ज्या बाळूनी असा उद्योग केल्यामुळे ना दिसल त्याला मी हाणले वहिनी म्हणा कोणाला हाणलं साडी घालावं लागली सरपंच बाईची तिथं 2 वाळ टाकली होती अहो मला याला कपडेच केलं होतं कोंडाळी साडी कशी तरी आज त्या भलत्या रागात मला सरपंच दिसला मुसात हाणला मेंबर दिसला चिंबावला चेअरमन दिसला हाणला तुम्ही जरी दिसला असता हाणला आज पण मला एक फोन करायचा लगेच कपड्याची गाडी बोलावली असते मी रेमंडच्या मालकाकडून नको बाळ रानातली कपडे जाणून ऐका विषय मिटला रामभाऊ तुम्ही सरपंच पाटील आणलं हे चुकीचं आहे बघा यांचे पैसे देऊन टाका तुम्ही बाळासाहेब त्यांची कपडे कुठे ती देऊन टाका आणि
सरपंच पार्टीची तुम्ही माफी मागा. माफी मागतो बाबा, आज अंत्यपणे झाले म्हणतो. अजून कोणाला हाणलंय का? मग तिघच हाणले ती. ठीकच. सुभाषराव त्याचं काय नाही नाणे म्हणजे- एकच आहे, या दोन बाजू आहे त्याच्या. ही दोन्ही बी खोटं ना नाही म्हणतो. ओ खाना खाना ठण ठण वाजणारे नाणी, हे नाणी नसल्यावर तुम्हाला काय किंमत आहे? बर चालतंय. आता विषय मिटला, वाद काय वाढू नका. या आम्ही बाजार बाजारात जा, तुम्ही जा. नाही नाही वहिनी, आधी माझी कपडे आणू द्या. आणि सुभाषराव बाजारवर आल्यावर जावा कपडे आणायला. हा मग उद्या कुठला कार्यक्रम? काय नाही काय नाही. जा जा. उद्या बघावं लागेल माझ्या डायरीला. जावा जाऊ नाही नका तुम्ही करू. आणि घरी लवकर यायचं, सांगून ठेवते. जमते का मला माझा मित्र आहे माझ्या बरोबर. कशाला उद्योग वाढवायचा? जागरण नसता गेला तर हे उद्योग वाढला असता का? हा 2 खाड्यासाठी 150 किलोमीटर गेला. आणि कोणाला बी बोलत नाही. तुम्हाला काय आमंत्रण नव्हती, आम्हालाच काय असते. बाळासाहेब जिरावते ती बरे मग तुमची. तेव्हा मी बघेन तुमच्या पोटात काय दुखायची कारण आहे. हे का? हो पाठवळ्याला एखादा त्याची एक माफी मागा. आमच्या दोघांच्या तुम्ही लक्ष घालत जाऊ नका. आता रो आमच्या दोघांची रोज सारखी जोडी या. तेव्हा आम्ही काय करतो माहितीये का? मारतो मग दिसल त्याला, बघतो मग आम्हाला. हो मारणार. तुमची बायको नसती तर ह्यांनी चिमावलं असतं की बायको ये पुढे ये मागे. आमचं प्री प्लॅन होतं नाटक असते. तुम्हाला काय कोणी डावळाडावळ करायला सांगितले? बळा तुमचा उद्या बळा लागला तंटा मुक्ती अध्यक्ष पाटील की मिळवायला आमच्या. अरे रामो, हे रामो, आपण दोघांनी जोडून धपकावली बरं सगळी एकदा. नको आपल्याला मारतील. आपल्याला मारते कपडे आण. मारते मला पण मारते.